गोव्यात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रचार देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतो. तशी एकंदरीत प्रचार रणधुमाळी चालू आहे. बघा, रोह्याच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विरोधात ही हे जे काय रणशिंग आहे ते पहिल्यांदा फुंकलेलं आहे. कारण इतिहासात बघितलं तर शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणात रोह्यात निवडणुकीत उतरेल असं कोणालाही वाटत नव्हतं. परंतु मी सांगितलं की आमचे मंत्री महोदय भरतशेठ गोगावले असतील, महेंद्र दळवी असतील, त्यांच्या माध्यमातून या रोह्यामध्ये ही जी काय निवडणुकीची रणधुमाळी आहे चालू झाली. आणि आत्ताचा तुम्ही बघताय की प्रचार यंत्रणा किंवा प्रचार हा जर आपण बघितला तर शिवसेनेचा प्रचार हा प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम माझे शिवसैनिक करतायत. निवडणुकीत उभे राहिले उमेदवार देखील त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परीने आपला धनुष्यबाण कशा पद्धतीने घराघरात पोचेल यासाठी निश्चित सगळे शिवसैनिक प्रयत्न करतात. आणि यावर्षी निश्चित प्रत्येक शिवसेनेचा आनंदाचा दिवस आहे. प्रत्येक दिवस येणारा आनंद देत जाणार आहे आणि आनंद वाढवणार आहे. कारण प्रत्येक दिवस या शिवसेनेत अनेक लोक जोडतायत आणि अनेक लोक जोडून आमच्या बरोबर सहभागी होत आहेत आणि रोहा बदलतोय या संकल्पनेला दुजोरा देत आहेत. याचाच अर्थ असा आहे की रोहा बदलणार हे निश्चित झालेलं आहे. राष्ट्रवादी पक्षाची एक शीट बिनविरोध लागली. राजन जैन यांची पहिला विजय त्यांच्या बाजूने आलाय. काय सांगा? हा विजय म्हणता येणार नाही. हा विजय कसा घेतला, कशा पद्धतीने घेतला, विजय हा रणांगणात होतो. विजय हा रणांगणात उतरून स्वीकारावा लागतो. जो मार्ग त्याने अवलंबलाय हा मार्गामुळे बऱ्याच लोकांवरती त्याचा परिणाम झाला आणि त्याचा परिणाम काय होईल ते तुम्हाला निश्चित दिसेल. कारण ह्या विजयाकडे विजय जो झालेला आहे त्यांचं जे म्हणतायत तो विजय आहे की पराजय आहे तुम्हाला नंतर समजेल. आणखी एक पुढे जाऊन असा देखील प्रश्न निर्माण होतो, ज्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून की आमची शिवसेनेची भूमिका कदाचित एकला चलो असेल, परंतु आता भाजप असेल, तुम्ही सोबत युतीमध्ये तुम्ही सोबत आहात. एकंदरीत भाजपला कुठेतरी डावललं राष्ट्रवादीने, म्हणून भाजप तुमच्या जवळ आहे. काय सांगा? नाही, असं काही बोलता येणार नाहीये. एकला चलोची भूमिका निश्चित होती. परंतु तुम्ही आमच्या शिवसेना भाजप युतीचा इतिहास पहा की नॅचरल अलायन्स कोणाबरोबर असायला पाहिजे. तर निश्चितप्रमाणे शिवसेनेबरोबर पहिला नॅचरल अलायन्स हा भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नॅचरल अलायन्स आहे. बाळासाहेब ठाकरे असू द्या, स्वर्गीय प्रमोदजी महाजन असू द्या, या युतीचे शिल्पकार प्रमोदजी महाजन होते त्यावेळेपासून. आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठरवून दिलेलं नॅचरल अलायन्स आहे. आणि आता आम्ही एकत्र येतोय हा कोणाला तरी बघवत नाहीये आणि म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु कालच मी सांगितलं की बीजेपीचे तालुका अध्यक्ष, बीजेपीचे शहर अध्यक्ष, बीजेपीचे उमेदवार आम्ही सगळे एकत्र बसून युतीचा आम्ही जाहीर केलेला आहे. काल प्रेस घेतलेली आहे. त्यामुळं आमची जी युती आहे नॅचरल अलायन्स आहे त्यामुळे ती घट्ट आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कधीही कोणीही शंका बाळगू नये. आम्ही ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या सीट्स त्यांना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या कमळावरती, बाकीच्या ठिकाणी ज्या आमच्या युतीच्या आहेत धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणावर लागणार आणि निवडून आणणार. तुम्ही एका सभेत असे देखील म्हटलं होतं, मोल्ल्याची सभा झाली होती त्या देखील तुम्ही असं म्हटलं होतं की हर एक चौकामध्ये आम्ही या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची पोलखोल करणार, प्रत्येक गोष्टी आम्ही काय नवीन नवीन देणार, हा बदलतोय, ही संकल्पना तुमच्या शिवसैनिकांनी आणली. काय सांगाल, काय काय तुम्ही त्या ठिकाणी मुद्दे मांडले एकंदरीत? बोललो ते करून दाखवतो. उद्यापासून आमच्या सगळ्या कॉर्नर सभा चालू होतात. तुम्ही त्या कॉर्नर सभेचा आढावा घ्या आणि त्या प्रत्येक चौकात तुम्हाला त्याचं प्रत्येक विजन, आमचं विजन काय, रोहा कसा बदलणार, रोहा कशा पद्धतीने काम करणार हे तुम्हाला समजणार. आणि विशेष बाब तुम्हाला सांगतो की आमचा जाहीरनामा तुम्हाला उद्या प्रसिद्ध होईल. त्यावेळी तुम्हाला समजेल की आम्ही काय देणार आहोत लोकांसाठी आणि लोकांसाठी आम्ही काय करणार आहोत. हे चांगल्या तऱ्हेने आमचं विजन आम्ही घेऊन जाणार आहोत लोकांपुढे. एकला चलोची भूमिका होती, त्याच्याबरोबर आमच्याबरोबर बीजेपी आला. आता आमची जी काही युती आहे ती युती घट्ट झालेली आहे आणि आम्ही घेतलेले विचार रोहा बदलणार. आज तुम्ही बघताय की गल्ली गल्लीत गेलो, दुकानात गेलो, घराघरात गेलो, बरोबर रोहा बदलणार, रोहा बदलणार बोलतात. घोषणा झाली रोहा बदलणार, ही निश्चित यावेळी तुम्हाला रोहा बदललेला दिसेल. शेवटचा अंतिम प्रश्न, प्रवाहाबद्दल ते तुम्हाला प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी तुम्ही फिरताय,
तुम्हाला जी मतं ते सांगितलं रोहाबद्दल ते काय सांगाल आमच्या कोकण उच्च मराठीच्या चॅनलला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तटकऱ्यांना कुठेतरी संपूर्ण रोहेकर दगाफटका देईल असं वाटतंय? नाही, असं मी बोलू शकणार नाही. दगाफटका हा शब्द मला वापरणं योग्य वाटणार नाही. कारण मी एक सुशिक्षित नेता म्हटलं तरी चालेल किंवा मी क्वालिफाईड पर्सन आहे. त्यामुळे हे न विचारता विश्वास कोणावरती किती ठेवायचा आहे, कोण विश्वासार्हतास पात्र आहे, ही जनता ठरवणार आहे. परंतु रोहा बदलणार हे माझं घोषवाक्य आहे. हे त्यांना एवढं झोंबलं आणि त्या झोंबल्यानंतर त्यांनी ज्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला, की आम्ही टाउन हॉल बांधला, आम्ही गार्डन केलं, आम्ही लाईट लावली, आम्ही काय ते हनुमान टेकडीचं लाईट लावून सुशोभीकरण केलं. ह्याच्यात रोहा बदलला असं म्हणता येणार नाही. रोहा बदलण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या रोहेकरांना दिल्या का? आणि त्या रोहा करण्यासाठी मिळाल्या का? त्याच्यातून रोहा बदलणार आहे. म्हणून सांगितलं की रोहा बदलणार याची संकल्पना तुम्हाला आमच्या पुढच्या येणाऱ्या 4 दिवसात तुम्हाला क्लिअर समजेल, की आम्ही कशा पद्धतीने रोहा बदलणार आहोत. निश्चितप्रमाणे तुम्हाला सांगितलं, की घराणेशाहीला तर आम्ही निश्चित तोंड देणार. काय? घराणेशाही तर आम्ही निश्चित बुडवणार. आम्हाला सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारे, सर्वसामान्य नेतृत्व घेऊन जाणारे आमचे नगरसेवक तुम्हाला दिसतील. आमचे नगरसेवक कुठेही तुम्ही 2 नंबरच्या प्रभागाचा ज्याप्रमाणे विचार केलात, तसले नाहीयेत. आमचे जे काय नगरसेवक पदाला उभे राहिलेले उमेदवार आहेत, हे सर्वसामान्य आहेत. लोकशाहीला धरून जाणारे आहेत, हुकुमशाहीला नाही. लोकशाही बरोबर काम करणार आहेत आणि लोकशाहीच्या पद्धतीने प्रचार करून निवडून येणार.